प्रसूतीवेळी महिलेच्या मृत्यू प्रकरणाची आता चौकशी होणार आहे। आरोग्यमंत्री आंबेडकर यांच्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आले। पुणे उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। जे चुकीचं असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन सुद्धा आंबेडकरांनी दिलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। प्रसूतीवेळी महिलेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार आहे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय। डेप्युटी डायरेक्टर आणि त्यांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीला आपण त्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याबद्दलचे आदेश दिलेत। या चौकशी समितीच्या माध्यमातून एका बाजूला हॉस्पिटलचं, दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचं किंवा अन्य लोकांची सुद्धा जी म्हणणं असेल ते म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतरचा जो अहवाल येईल त्या अहवालानंतर मात्र संबंधित हॉस्पिटलवर सुद्धा जी कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे ते आपण कायदेशीर कारवाई करू। त्याचबरोबर या मंगेशकर हॉस्पिटलची नोंदणी ट्रस्ट ॲक्टखाली आहे। शासनाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांचा किंवा शासनाच्या सगळ्या सुविधांचा सुद्धा लाभ आम्ही सर्व मंडळी या हॉस्पिटलला देत असतो। त्यामुळे अशा पद्धतीच्या पैशाची मागणी ट्रस्ट ॲक्टखालच्या हॉस्पिटल करू शकते का याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावरती कठोर कारवाई राज्य शासनाच्या वतीनं आपण करणार आहोत।